वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। धुळे जिल्ह्यात भीषण आग, 3 कोटींच्या लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांनी घेतला पेट, मोठा अनर्थ टळला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सुरपानगाव फाट्याजवळ सोमवारी भीषण आग लागल्याची घटना घडली। चेन्नईहून गुजरातकडे नवीन लक्झरी इलेक्ट्रिक वाहने घेऊन जाणाऱ्या सुशीला ट्रान्सपोर्टच्या कार कॅरियरला अचानक आग लागल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार KL 01 AF 2477 क्रमांकाच्या कंटेनरमध्ये सुमारे 3 कोटी रुपये किमतीची 5 लक्झरी इलेक्ट्रिक वाहने होती। त्यापैकी काही वाहने आगीत पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले। दरम्यान वाहन चालकाने प्रसंगावधान राखत जळणारे वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला उभे केल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच साक्री अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, त्यामुळे उर्वरित वाहने वाचविण्यात यश आले। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली, त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस व संबंधित यंत्रणा या घटनेचा पुढील तपास करत आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लक्झरी इलेक्ट्रिक वाहनांच्या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, चिंचवड।